नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याचे करंट अफेअर्स बघायचे. लास्ट लेक्चरमध्ये आपण फर्स्ट वीकचे म्हणजे 1 ते 7 तारखेपर्यंतचे अप्रॉक्सिमेट ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या, ज्या तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या त्या सगळ्या कव्हर केलेल्या. आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण तसंच करणार आहोत. आय होप तुम्ही ज्या वेळेला करंट अफेअर्सचे लेक्चर्स बघता त्यावेळेला नोट्स सुद्धा काढता, जी काही महत्वाची इन्फॉर्मेशन किंवा डिटेल्ड माहिती मी तुम्हाला देते त्याच्या सुद्धा नीट नोट्स काढतायत. कारण की करंट अफेअर्स तुम्ही आत्तापासून नोट डाऊन करून घेतलात आणि सारखी सारखी त्याची रिव्हिजन केलात तरच ती महत्वाची ठरणार. आता जर आपण 2022 बद्दल बघितलं तर जानेवारी महिन्याचं तर मी तुमचं पूर्ण एका महिन्याचं करंट अफेअर्स एकदाच घेतलेलं, कारण की प्रत्येक वीकचं मला घेता आलं नव्हतं. पण आता आपण प्रत्येक वीकचं घेतोय तर थोडं नीट लक्ष देऊन लेक्चर बघा, ठीक आहे. सो फेब्रुवारीच्या सेकंड वीक मध्ये भरपूर अशा काही घटना घडलेल्या नाहीयेत, पण ज्या काही घडलेल्या त्या नक्कीच परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत. सो पहिलाच प्रश्न बघा, एक महत्वाचा प्रश्न आहे. ही न्यूज किंवा ही जी चालू घडामोडी आपण असंही म्हणू शकतो की जी इंटरनॅशनल आणि नॅशनली तेवढीच इम्पॉर्टंट आहे. लास्ट टू लास्ट लेक्चरमध्ये म्हणजेच जे मी तुमचं जानेवारी महिन्याचं किंवा फेब्रुवारीचं फर्स्ट वीकचं सुद्धा आय थिंक लेक्चर घेतलेलं, तेव्हा सांगितलेलं की आपण कशा प्रकारे सब्जेक्ट डिवाइड केलेत आणि त्या पद्धतीने घेतो. जसं आधी आपण इंटरनॅशनल लेवलच्या न्यूज कव्हर करायच्या, त्याच्यानंतर नॅशनल, त्यानंतर महत्वाचे काही व्यक्ती असतील तर स्पोर्ट्स, त्याचबरोबर इम्पॉर्टंट डेज, इंडेक्सेस, अशाच क्रमाने आपल्याला अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. मग आता हे थोडंसं महत्वाचं आहे, नीट लक्ष द्या. नुकतेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवण्यात आलेले अटल बोगदा कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो? आता अटल बोगदा तर तुम्हाला माहिती सुद्धा आहे. तुम्हाला हे सुद्धा माहिती असेल की अटल बोगदा सर्वात उंचीवरून म्हणजे गाड्यांच्या ट्रॅव्हलिंगसाठीचा बोगदा आहे जगातला. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती असतील, पण महत्वाचं यामध्ये आहे की नक्की त्याचं लोकेशन कुठे आहे. लोकेशनवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. सो मग इथे आपल्याला ऑप्शन्स मध्ये दिले, मनाली ते धर्मशाला, लेह ते लडाख, मनाली ते लाहोल की वरीलपैकी नाही. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे मनाली ते लाहोल. काय तर मनाली ते लाहोल. आता लाहोल जे आहे ते लेहला आहे, ते लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. मनाली ते लेह पर्यंतचा जो रस्ता आहे तो ना वर्षाचे 6 महिने बंद असायचा. किती महिने? तर 6 महिने बंद असायचा. तर तो का बंद असायचा? कारण की ऑब्व्हियसली तिथे स्नोफॉल खूप व्हायचा थंडीमध्ये, तर थंडीच्या पिरियडमध्ये तो रस्ता पूर्णपणे बंद व्हायचा. आता हा टनल कसा बांधण्यात आलाय तर थंडीच्या वेळेला सुद्धा कितीही स्नोफॉल होत असला तरी सुद्धा हा जो रूट आहे तो काम करू शकतो, त्यामुळे खूप महत्वाचा ठरलाय. ओके, ही तर एक विशेषता आहे त्याची, पण त्याचबरोबर हा जगातला सर्वात उंचीवरचा सुद्धा टनल आहे किंवा रोड आहे असं तुम्ही म्हणू शकता. मग बघा याची उंची किती आहे, तर समुद्र सपाटीपासून 10,044 फूट उंचीवर हा बोगदा आहे. ओके, आता तुम्हाला इथे ना या बोगद्याची उंची सुद्धा लक्षात ठेवायची आहे. एकतर बोगद्याचं नाव, उद्घाटन कधी झालेलं, आता त्याच्याबद्दल काय न्यूज आलेली आहे, जसं गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड मध्ये ते नोंदवण्यात आलेले आहे, त्याच्यानंतर त्याची उंची, कोणत्या 2 ठिकाणांना जोडतं, हे सगळं माहित असणं गरजेचं आहे, ठीक आहे. आणि या जगातील सर्वात उंचीवर लांब वाहतूक बोगदा, याच्यातून आपण ट्रॅव्हल करू शकतो, त्याच्यासाठी हा बोगदा म्हणून त्याचा सन्मान करण्यात आलेला आहे. बोगद्याची लांबी किती आहे तर 9.02 किलोमीटर. लक्षातच ठेवायचे, एक्झॅक्टली महत्वाचे. आणि अच्छा, ह्या बोगद्याला पूर्ण करण्यासाठी, हा रोड पूर्ण करण्यासाठी सर्वात मोठा जो हातभार लागलेला आहे तो आहे बीआरओचा, म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या कामामुळे बीआरओचे जे महासंचालक आहेत लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी. आता हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचंय. का लक्षात ठेवायचंय? कारण की कदाचित कुठेतरी तुम्हाला बीआरओच्या महासंचालकाबद्दल सुद्धा प्रश्न विचारला जाईल, त्यामुळे मी इथे मुद्दामून घेतलेले. ओके, तर बोगदा किती उंचीवर आहे? 10,044 फूट समुद्र सपाटीपासून उंचीवर आहे.
लांबी किती आहे तर 9.02 एवढी लांबी आहे किलोमीटर. ओके, BRO कडून बांधण्यात आलेला आहे. कोणत्या 2 ठिकाणांच्या दरम्यान आहे ते मी तुम्हाला आता सांगितलं, मनाली आणि लाहोल. आणि त्याचबरोबर कंपन्या एवढं लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, एक ऑस्ट्रेलियन कंपनी आणि एक इंडियन कंपनी आहे. त्या दोन्ही कंपन्यांनी मिळून हे बांधकाम कंप्लीट केलेलं आहे. आणि 3 ऑक्टोबर 2020ला, कधी तर 2020 मध्ये या बोगद्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. खूप महत्वाचं आहे. आता मनाली ते लेह हे अंतर 46 किलोमीटरने या बोगद्यामुळे कमी झालेलं आहे. आणि 4 ते 5 तासांनी, म्हणजे जिथे एक्स्ट्रा 4 ते 5 तास लागत होते मनाली पासून तर ते लेह पर्यंत पोहोचायला, तिथे आता 4 ते 5 तास कमी लागतात. आणि बघा, गेल्या एका वर्षात ना लेह या बोगद्यामुळे खूप असं टुरिझम तिथे वाढलेलं आहे. इनफॅक्ट तिकडचं रोजगार आहे ते सुद्धा काही प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. त्यामुळे हे टनल खूप महत्वाचं ठरतं. ओके, सो हे खूप महत्वाचं आहे. प्लस इम्पॉर्टंट म्हणजे अटल बोगदा म्हणजेच काय तर या टनलला अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आलेलं आहे. ओके, नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे वळूया. एका निर्देशांकाबद्दलचा प्रश्न आहे आणि हा थोडा महत्वाचाच निर्देशांक आहे परीक्षेच्या दृष्टीने. काय विचारले की लोकशाही निर्देशांक 2021 बद्दल योग्य विधाने ओळखा. आता आपण 2022 मध्ये आहोत, पण जनरली निर्देशांक आधीच्या वर्षाचे येतात ना, कारण की आधीच्या वर्षाचा अभ्यास केला जातो. त्यामुळे इथे आहे लोकशाही निर्देशांक 2021 किंवा याला आपण म्हणूया डेमोक्रेसी इंडेक्स 2021. पहिले दिले पॅरिस येथे स्थित द इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट या संस्थेकडून प्रकाशित केला जातो. तर हे बरोबर आहे की इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट EIU कडून हा जो अहवाल आहे तो दरवर्षी सादर केला जातो, दरवर्षी प्रकाशित केला जातो. पण ही जी संस्था आहे ती पॅरिसमध्ये नाहीये, तर ही संस्था आहे लंडनमध्ये. कुठे आहे तर लंडनमध्ये आहे, लक्षात ठेवा, युनायटेड किंगडम मध्ये. ओके, त्यानंतर पुढचं बी विधान दिलंय. 2021च्या लोकशाही निर्देशांकानुसार भारत 46व्या स्थानावर आहे. तर हे विधान सुद्धा अगदी बरोबर आहे. आता ज्यावेळी तुम्ही एखाद्या निर्देशांकाचा अभ्यास करता तर मागच्या वर्षी भारत कोणत्या स्थानावर होतं ना ते माहिती असणं सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट असतं. मग त्याच्यामध्ये भारताला अजून चांगलं आपण म्हणू शकतो रँक पुढे ढकललाय की रँकची घसरण झालेली आहे, या गोष्टी सुद्धा महत्वाच्या ठरतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, सी दिले अहवालानुसार प्रथम स्थानावर नॉर्वे आहे. तर अगदी योग्य विधान आहे. ठीक आहे, मग आता इथे ए विधान आहे ते चुकलेले, बी आणि सी योग्य. उत्तर येणार आहे आपलं बी आणि सी, पर्याय क्रमांक 3. ओके, थोडंसं हे पण बघून घ्या, एवढे इम्पॉर्टंट नाहीये, पण एक तुमच्या समोर मॅप राहील की कोणते कंट्रीज आहेत जिथे डेमोक्रेसी आपल्याला चांगल्या पद्धतीची बघायला मिळते आणि कोणते असे कंट्रीज आहेत की जिथे डेमोक्रेसी आहे जी कमी बघायला मिळते. जे ब्लू मध्ये आहेत ना, ऑलमोस्ट डार्क ब्लू यामध्ये बघा आता हे सगळे स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहेत, जे नॉर्वे किंवा आपण स्वीडन वगैरे बघतो. तर हे कंट्रीज बघा ऑलमोस्ट जे सगळे प्रत्येक इंडेक्स असतात, जसं SDI आहे, हॅपीनेस इंडेक्स आहेत, तर अशा प्रकारच्या इंडेक्समध्ये नेहमीच टॉपला असतात. तर ना या कंट्रीजचा ना थोडासा अभ्यास करा, खूप इंटरेस्टिंग आणि खूप छान कंट्रीज आहेत. ठीक आहे, त्यानंतर इथे आपण कॅनडा USA मध्ये बघितलं तर एक थोडं चांगल्या प्रमाणामध्ये डेमोक्रेसीज आहेत, त्याला म्हटल्यात आलेलं आहे फुल डेमोक्रेसीज. त्याच्यानंतर आपण फ्लोर्ड डेमोक्रेसीज बघितलं तर भारत फ्लोर्ड डेमोक्रेसीज मध्ये आहेत, म्हणजे काही कमीपणा आहे त्याच्यामध्ये पण चांगल्या डेमोक्रेसीज आहेत. त्याच्यानंतर हायब्रिड रेजिम्स बघितले तर इथे क्युबा वगैरे काही आफ्रिकन कंट्रीज आहेत जिथे हायब्रिड डेमोक्रेसीज आहेत. ठीक आहे, मग आता एवढं हे गोष्ट लक्षात ठेवायची गरज नाही, आपला भारत कोणत्या डेमोक्रेसीमध्ये होता एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. ठीक आहे, मग आता निर्देशांकानुसार 2021ला भारत 46व्या स्थानावर होता. मग काहीतरी मार्क्स वगैरे तर मिळत असतील, त्या मार्क्स वरून ठरवण्यात येत असेल ना की भारत बाबा कितव्या स्थानावर आहे. मग भारताला गुण मिळालेले 6.91, किती तर 6.91. आता हे गुण मिळवण्यासाठी ना काही इंडिकेटर्स आहेत, त्या इंडिकेटर्सचा अभ्यास केला जातो. जसं HDI म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मोजण्यासाठी काही
इंडिकेटर्स आहेत, त्याचप्रमाणे लोकशाही निर्देशांक मोजण्यासाठी सुद्धा काही इंडिकेटर्स आहेत. ठीक आहे. 2020 नुसार आपण बघितलं तर भारत 53व्या स्थानावर होता. म्हणजेच भारताची थोडी चांगली सुधारणा झाली असं आपण म्हणू शकतो. त्यावेळेला भारताला 6.61 एवढे मार्क्स होते, आता 6.91 एवढे मार्क्स आहेत. आणि एकूण 165 देश आणि 2 क्षेत्र. अच्छा, 2 क्षेत्र म्हणजे काय? जसं की आपण म्हणतो युके आहे तर ते एक क्षेत्र आहे काही देशांचं मिळून, तर तशा प्रकारचे 2 क्षेत्र मिळून हा अहवाल सादर करण्यात आलेला. आणि ही 14वी आवृत्ती होती. कितीवी आवृत्ती होती? 14वी आवृत्ती या इंडेक्सची. सर्वात पहिल्यांदा हा इंडेक्स प्रकाशित करण्यात आलेला 2006ला. कधी? 2006ला. आता मल्टी लायनर्स मध्ये ना हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं की लोकशाही निर्देशांक सर्वात प्रथम 2006 मध्ये प्रकाशित करण्यात आलेला. मग तिथे तुम्हाला माहित असलंच पाहिजे की कोणत्या वर्षी सर्वात पहिल्यांदा हा प्रेझेंट करण्यात आलेला. ओके. आता इथे 5 कॅटेगरीज आहेत किंवा आपण म्हणू शकतो की 5 इंडिकेटर्स आहेत, त्यांचा अभ्यास केला जातो आणि त्या कॅटेगरीज नुसार मार्क्स देऊन मग तो देश कोणत्या स्थानावर आहे ते ठरवलं गेलेलं आहे. ठीक आहे, मार्क्स नुसार. मग जसं बघा याच्यामध्ये निवडणुका कशा होतात, त्याचबरोबर प्लुरॅलिझम म्हणजे बहुसांस्कृतिकता, म्हणजे असं कुठेही आपण म्हणू शकतो भेदभाव न करता किती महत्वाचे आस्पेक्ट्स त्यामध्ये येतात त्याच्यावर ठरवलं जातं की निवडणुका कशा होतात, ती एक कॅटेगरी आहे. त्यानंतर सरकारचं काम त्या देशामध्ये कसं चालू आहे. अच्छा, निवडणुका झालं, लोकशाही पद्धतीने निवडून पण दिलं, पण सरकारला ज्या वेळेला आपण निवडून देतोय आपले प्रतिनिधी कशा पद्धतीने काम करतात ते सुद्धा बघितलं जातं. त्यानंतर राजकारणामध्ये लोकांचा कसा सहभाग आहे, प्रत्येक गटाचा सहभाग आहे का, की फक्त काही लिमिटेड लोकांसाठी पॉलिटिक्स रेस्ट्रिक्टेड राहिलेले असं तर नाहीये ना, ते बघितलं जातं. त्यानंतर कसं आहे पॉलिटिकल कल्चर तिकडचं. आणि त्याचबरोबर महत्वाचं यामध्ये एक कॅटेगरी घेण्यात आलेली आहे, ते म्हणजे नागरी स्वातंत्र्य. तिथे सिव्हिल लिबर्टीज म्हणजे लोकशाहीमध्ये नागरिकाला कसं स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. जसं आपण बऱ्याच वेळेला बघतो बघा, भारतामध्ये बोललं जातं भरपूर अशा मोठमोठ्या लोकांकडून की आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन होतंय किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याच्यावर बंधन लादली जात आहेत. ठीक आहे. मग अशाच प्रकारे कोणत्या देशामध्ये अशा घटना घडतायत का की नागरिकाला स्वातंत्र्य स्वतःचं नीट उपभोगता येत नाहीये, तर या ज्या 5 गोष्टी आहेत, या ज्या 5 कॅटेगरीज आहेत त्या लक्षात घेतल्या जातात आणि मग त्याच्यावरून हा इंडेक्स मोजला जातो. ठीक आहे. आता सुरुवातीचे आपण देश बघितले तर नॉर्वे, न्यूझीलंड, फिनलंड, स्वीडन आणि आइसलंड. बघा जर आपण इथे बघितलं तर पहिल्या 5 मध्ये 4 जे कंट्रीज आहेत ते युरोपियन कंट्रीज आहेत आणि 3 स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहेत. फक्त न्यूझीलंड जे आहे ते ऑस्ट्रेलियामध्ये आहे. राईट. नॉर्वे, न्यूझीलंड, फिनलंड, स्वीडन आणि आइसलंड. त्यानंतर सर्वात शेवटी आहे ते म्हणजेच अफगाणिस्तान. कोण आहे सर्वात शेवटी? अफगाणिस्तान. आता अफगाणिस्तान सर्वात शेवटी असण्याचं हे सुद्धा एक कारण आहे. आता काही वर्षांपासून तर अफगाणिस्तानमध्ये हा नक्कीच चांगली कंडिशन होती, तालिबान तेवढं ऍक्टिव्ह नव्हतं, पण 2021 मध्ये आपण बघितलं तर पूर्णपणे अफगाणिस्तानमध्ये तालिबानच झालेलं आहे, तिचं गव्हर्नमेंट कोलॅप्स झालेलं आहे. त्यामुळे अफगाणिस्तान आपण म्हणू शकतो की शेवटच्या स्थानावर आहे. ठीक आहे. बघा जेव्हा असे इंडेक्सेस तुम्ही बघता किंवा त्या देशामागची एखाद्या संस्थेमागची जर काही स्टोरी असेल ना, ती स्टोरी पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला लगेच आयडिया येईल की का हा सर्वात शेवटचा आहे, का हा सर्वात पहिला आहे. राईट. त्याच्यानंतर 166 वर म्यानमार आहे. त्यानंतर 165 वर नॉर्थ कोरिया. आता म्यानमारमध्ये पण आपण बघितलं तर जे धर्मयुद्ध प्रकारच्या गोष्टी आहेत त्या सध्या भरपूर होत आहेत. रोहिंग्या मुस्लिम्स म्हणा किंवा मुसलमानांवर जे अन्याय होत आहेत तर ते सुद्धा म्यानमारमध्ये प्रमाण खूप वाढत चाललेले, ते तुम्ही बघितलं असाल मागच्या 1-2 वर्षांमध्ये. तर ते एक रिझन आहे. ठीक आहे. मग आपल्याला प्रश्नाचं उत्तर तर मिळालेलं आहे बी आणि सी बरोबर. लगेचच पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. मानवी तस्करी रोखण्यासाठी डॅश ऑपरेशन आहट सुरू करण्यात आलेले आहे. तर ते इथे ना ऑप्शन्स मध्ये आपल्याला दिलेले रेल्वे संरक्षण मंत्रालय, मुंबई पोलीस, महिला व बाल कल्याण मंत्रालय की एकही नाही. तर ना मानवी तस्करी रोखण्यासाठी काय, तर ह्याला बऱ्याच वेळेला आपण ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणतो. जनरली ह्युमन ट्रॅफिकिंग स्त्रियांच्या आणि लहान मुलांच्या बाबतीत खूप जास्त होते. आपण भरपूर वेळेला त्याचा अभ्यास सुद्धा केलेला आहे.
तर ही कोणाकडून सुरू करण्यात आलेली आहे? रेल्वे पोलीस फोर्स कडून, आरपीएफ कडून, मुंबई पोलीस कडून की महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाकडून? तर याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे आरपीएफ. आरपीएफ इनडिरेक्टली आपण म्हणू शकतो की आरपीएफ ने सुरू केले. याचाच अर्थ कोणी सुरू केलेले आहे? रेल्वे मंत्रालयाने. मग ऑप्शन मध्ये इथे रेल्वे मंत्रालय जरी असतं ना तर ते सुद्धा तुम्ही टिक करू शकला असता. ओके, कन्फ्युजन करणार नाही आयोग जनरली, तर रेल्वे मंत्रालय देईल किंवा रेल्वे संरक्षण दल देईल. अच्छा, रेल्वे मंत्रालय का? कारण की रेल्वे संरक्षण दल आरपीएफ हे कशाच्या अंडर काम करतं? रेल्वे मंत्रालयाच्या अंडर काम करतं, म्हणून रेल्वे मंत्रालय सुद्धा याचं उत्तर येऊ शकतं. नाव काय आहे ऑपरेशनचं? ऑपरेशन आहट. आणि कशासाठी सुरू करण्यात आलेलं आहे? तर मानवी तस्करी रोखण्यासाठी. पटकन याच्याबद्दल 2-3 गोष्टी समजून घेऊया. मानवी तस्करी रोखण्यासाठी म्हणजेच टू प्रिव्हेंट ह्युमन ट्रॅफिकिंग रेल्वे संरक्षण दलाने ऑपरेशन आहट सुरू केलेले आहे. आणि मेनली जे सीमावर्ती देशांमधून धावणाऱ्या गाड्या, जसं बघा ज्या राज्यांना इतर देशांच्या सीमा लागून आहेत, जसं आपण नॉर्थ ईस्टचे काही कंट्रीज बघितले, नॉर्थचे जर काही स्टेट्स बघितले, तर ज्या राज्यांना इतर देशांच्या सीमा लागून आहेत ना त्या राज्यांवर एकदम चांगली निगराणी ठेवली जाईल. आणि हे जे ऑपरेशन आहे ते रेल्वे मंत्रालयाकडून सुरू करण्यात आलेले आहे. हे ऑपरेशन म्यानमार, नेपाळ, बांगलादेश इथून निघणाऱ्या गाड्यांवर अधिक लक्ष केंद्रित केलं जाईल. जसं मी तुम्हाला सांगितलंय, ज्या राज्यांना इतर देशांच्या सीमा लागलेल्या त्यामध्ये इतर देशांमधून येणाऱ्या गाड्या वगैरे त्याच्यावर जास्त लक्ष ठेवलं जाईल. आणि आरपीएफ मेनली यामध्ये काय करणार आहे? तर एक म्हणजे काही असे सुगावा सूत्र गोळा करेल, त्यात जुळवायचंय, त्याचं विश्लेषण डिस्क्रिप्शन करायचंय, म्हणजेच बेसिकली काय या गोष्टींवर त्यांना डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. आणि त्याच्यासाठी आरपीएफच्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत, लॉंग डिस्टन्स गाड्या आहेत, त्यांच्यामध्ये विशेष दल सुद्धा तैनात करणार आहे. आता हे का करण्यात आलेलं आहे बघा, गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं तर इनफॅक्ट काही तुम्ही न्यूज मध्ये सुद्धा ऐकलं असाल की बांगलादेशमधून वगैरे अशी तस्करी होते, भारतामध्ये येतात. ओके, मग आता अशा प्रकारची जेव्हा ह्युमन ट्रॅफिकिंग होते तर ती लवकर पकडली जात नाही. मग त्याच्यासाठी एक चांगला बेस आपल्याकडे असला पाहिजे, म्हणूनच हे ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे. ऑपरेशनचं नाव काय आहे? तर ऑपरेशन आहट. पुढच्या प्रश्नाकडे बघूया. पुढचा प्रश्न खूप महत्वाचा प्रश्न, थोडं नीट लक्ष देऊन बघा. आत्ताच आपले समर ऑलिम्पिक्स झालेले, भारताने खूप छान कामगिरी त्याच्यामध्ये केलेली, गोल्ड मेडल सुद्धा आपल्या भारताला मिळाले. एकूण 7 मेडल्स आपल्या देशामध्ये आले. आता आपण पुढच्या ऑलिम्पिक्सची तयारी करतोय. तर आयोग असं असतं की काय करतं, आपल्याला मल्टीलायनर मध्ये जे झालेले आहेत ऑलिम्पिक्स त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतं आणि फ्युचर मधल्या ऑलिम्पिक्स जे होणार असतील त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतो. मग तशाच पद्धतीचा हा प्रश्न आहे, एक न्यूज सुद्धा त्याच्याबद्दल आलेली आहे. प्रश्न विचारले 2028 उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेबद्दल योग्य विधाने ओळखा. तुम्ही म्हणाल मॅम 4-4 वर्षांनी ऑलिम्पिक्स होतं तर मध्ये पण तर होईल एकदा 2024 ला वगैरे, मग डायरेक्ट 2028 मध्ये आपण का जातोय? तर त्याचं एक महत्वाचं रिझन आहे, ते तुम्हाला प्रश्नामध्ये समजेलच. तर ही स्पर्धा 2028 मध्ये LA ला होणार आहे, लॉस एंजेलिस कॅलिफोर्निया USA मध्ये, म्हणजे अमेरिकेमध्ये होणार आहे. तर हे विधान अगदी बरोबर आहे. ही कोणती स्पर्धा आहे बघा? 2028 ची. टोकियो ऑलिम्पिक्स झाली, टोकियो ऑलिम्पिक्स नंतर अजून एक स्पर्धा होईल. टोकियो ऑलिम्पिक्स कधीची होती? 2020 ची. म्हणजे अजून एक झाली पाहिजे ना मध्ये स्पर्धा ही समर ऑलिम्पिक्स, तर ती कधी होणार आहे? 2024 मध्ये. मग 2024 ची कुठे होणार आहे? तर ती पॅरिसमध्ये. काय दिलंय बीचं? या स्पर्धेत नवीन 5 खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे. हे विधान चुकीचं आहे. नवीन 3 खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे. ओके, आता तुम्हाला आयडिया आली की आपण 2028च्या समर ऑलिम्पिक्स बद्दल का बोलतोय. कारण की 2028 मध्ये जे समर ऑलिम्पिक्स आहेत त्याच्यामध्ये 3 नवीन खेळांचा समावेश करण्यात येणार आहे आणि रिसेंटलीच तो अहवाल मंजूर झालेला आहे म्हणून न्यूजमध्ये. आणि आयोग नक्कीच याच्यावर प्रश्न विचारू शकतं, कारण की ऑलिम्पिक्स एक तेवढा महत्वाचा टॉपिक आहे की आयोग अगदी कुठूनही प्रश्न विचारू शकतो, हिस्ट्रीवर सुद्धा आणि फ्युचरवर सुद्धा.
आणि 2024 मध्ये उन्हाळी स्पर्धा पॅरिस येथे होणार आहे, तर हे अगदी बरोबर आहे. मग आपलं उत्तर येणार आहे ए आणि सी जे विधान आहे ते बरोबर आहे, बाकी बी विधान चुकीचं आहे. बघा एलएचं तुम्हाला इथे दिसेल पण की LA28 एलए कुठे आहे? कॅलिफोर्नियामध्ये. कॅलिफोर्निया कुठे आहे? तर USA मध्ये आहे. आणि हे जे तुम्हाला ऑडी सारखं दिसतंय तर ते ऑडीचं एक प्रकारे ऑलिम्पिक्सचाच लोगो आहे. ठीक आहे. मग अच्छा, आता LA मध्ये 2028ला 3 गेम्स ऍड होणार आहेत. मग हे 3 गेम्स कोणकोणते आहेत? तर एक म्हणजे सर्फिंग, स्केटबोर्डिंग आणि स्पोर्ट क्लाइम्बिंग. तर एक एक बघून घेऊया की सर्फिंग म्हणजे काय. हे पाण्यावर तुम्हाला बऱ्याच वेळेला असं सर्फ करताना दिसेल. ओके, तर ह्याला काय म्हटलं जातं? सर्फिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर स्केटबोर्डिंग. स्केटबोर्डिंग तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्यानंतर हे इथे दिसतंय ते तुम्हाला आहे स्पोर्ट क्लाइम्बिंग. ओके, तर तिन्ही लक्षात ठेवा, सर्फिंग, स्केटबोर्डिंग आणि स्पोर्ट क्लाइम्बिंग. ठीक आहे. आता ऑलिम्पिक बद्दल आपण अजून बघितलं तर 2028 मध्ये 21 जुलै ते 6 ऑगस्ट मध्ये होणार आहे USA ला. आणि हे 3 गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत. ओके, त्याचबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं 2024 मध्ये कुठे होणार आहे? पॅरिसमध्ये. कुठे? पॅरिसमध्ये. 2028 मध्ये होणार आहे USA ला. ओके, तर आता ज्या वेळेला इथे USA ला 2028 ला होतंय ना, तर पॅरिस, USA आणि लंडन हे 3 असे सिटीज, USA नाही आपण LA म्हणूया. ठीक आहे. LA, लंडन आणि त्याचबरोबर पॅरिस हे असे 3 सिटी झालेले आहेत की आता इथे 3 वेळा ऑलिम्पिक्स कंडक्ट करण्यात आलेले आहेत, समर ऑलिम्पिक्स. मग आता तुम्हाला ही आयडिया सुद्धा असली पाहिजे की 3 वेळा म्हणजे कोणकोणत्या इयरला झालेले आहेत. मग जर आपण USA ला किंवा LA ला बघितलं, लॉस एंजेलिसला, तर 2028च्या आधी खूप आधी कंडक्ट करण्यात आलेले आहेत. एक आलेलं 1932 मध्ये आणि एक 1984 मध्ये. कुठे? तर लॉस एंजेलिसला. त्याच्यानंतर पॅरिसला याच्या आधी 1900 मध्ये, त्यानंतर 1924 मध्ये आणि आता डिरेक्टली 100 वर्षानंतर होईल 2024 मध्ये. लंडनला या आधीच 3 वेळा झालेले. लंडनचं जे लास्ट समर ऑलिम्पिक्स होतं ते 2012 ला झालेलं. मग त्याच्या आधी 2 वेळा कधी झालेलं? तर एक झालेलं 1908 मध्ये आणि एक झालेलं 1948 मध्ये. आणि रिसेंट वालं कोणतं होतं? तर 2012 मध्ये. ठीक आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा, थोडंसं तुमच्या बुक मध्ये नोट डाऊन करून घ्या. ओके, आणि त्याचबरोबर जर आपण ऑलिम्पिक्सची संस्था बघितली, त्याचे अध्यक्ष आहेत सध्याचे थॉमस बाक. याचं मुख्यालय आहे लॉसने, स्वित्झर्लंडमध्ये. आणि स्थापना झालेली 23 जून 1884 मध्ये. कधी? तर 1884 मध्ये. आणि 1884 पासून अशा प्रकारे हे ऑलिम्पिक्स कंडक्ट करण्यात येतात. आणि आपण कोणत्या ऑलिम्पिक्स बद्दल बोलतोय मी तुम्हाला सारखं सांगते, ते म्हणजेच समर ऑलिम्पिक्स, उन्हाळी ऑलिम्पिक्स. जसे समर ऑलिम्पिक्स असतात त्याचबरोबर हिवाळी ऑलिम्पिक्स सुद्धा असतात. ओके, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आता सिंपलचा प्रश्न, जास्त डिटेलमध्ये याबद्दल तुम्हाला सांगणार नाही, नाहीतर तुम्ही म्हणाल मॅम तुम्ही खूपच डिटेलमध्ये जाताय, एकेका प्रश्नाला खूप वेळ घेताय. पण बघा, तेवढा वेळ घेणं गरजेचं आहे, कारण की फक्त मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते असंच नाहीये. ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते त्या नीट पद्धतीने लक्षात राहतील ते सुद्धा करायचा प्रयत्न करते. राईट. आणि मेनली तर किती मी नीट सांगितलं किंवा किती ओरडून मी सांगितलं तरी तुम्हाला तुमच्या नोट्स या करायच्याच आहेत. ओके, सो आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतेच परळी शिक्षालय हा ओपन एअर क्लासरूम प्रोग्राम सुरू केलेला आहे? सिंपल्स आहे. अशा प्रकारचा प्रश्न कधीतरी आयोग विचारतो. जर समजा एखादी स्कीम असेल जी दुसऱ्या राज्याने, फक्त राज्य सरकारने स्वतःच्या राज्यासाठी सुरू केली असेल, पण ती पुढे जाऊन खूप फेमस झाली, मग बाकीच्या राज्यांनी सुद्धा त्याला फॉलो केली, तर नक्कीच त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. तर आता इथे छोटासा प्रश्न पटकन बघा. तर परळी शिक्षालय, परळीचा अर्थ काय होतो? की शेजारची शाळा. ओके, म्हणजे शेजारीच एखादी शाळा असणं. ओके, मग हे कोणी केलेले? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश की पश्चिम बंगाल? तर याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजेच पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल सरकारने शेजारची शाळा किंवा परळी शिक्षालय ही 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी ओपन एअर क्लासरूम. ओपन एअर क्लासरूम म्हणजेच काय की मोठ्या मोकळ्या मैदानामध्ये हे क्लासरूम असणार आहे. ठीक आहे. पूर्वी सुरुवातीला 1ली ते 5वीच होतं, त्याच्यानंतर आता रिसेंटली 1ली ते 7वी करण्यात आलेले.
ज्या शाळांमध्ये मोकळी जागा नाही अशा शाळा शेजारची उद्यानं आणि मैदानांमध्ये वर्ग चालवता येईल. मग आता हे कोणाच्या मदतीने, तर समजा तिकडचे नगरसेवक असतील, लोकल नगरसेवक असतील, MLAs असतील, आमदार असतील, तर ते एक प्रकारे अरेंजमेंट करून देतील. पर्यायी शिक्षालयाची सध्या तेच करतायत. ज्या काही पायाभूत सुविधा आहेत ते उभारण्यासाठी पर्यायी शिक्षालय, ती मदत कोणाकडून केली जाईल? नगरसेवक आणि आमदार. इनफॅक्ट मदत नाही, ते त्यांचं कामच आहे. नेक्स्ट बघूया, टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स रँकिंग 2021 नुसार जगात मुंबई डॅश स्थानावर व बंगळुरू डॅशवर आहे. आता हा का महत्वाचा ठरतो, तर बघा, टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स ना दरवर्षी हा प्रकाशित केला जातो आणि भारतातली बरीचशी शहर या इंडेक्समध्ये जगातली सर्वात जास्त ट्रॅफिक असणारी, वाहतूक कोंडी असणारी शहरांमध्ये येतात. आणि आता ऑब्व्हियसली भारतातली आहे, प्लस त्याच्यामध्ये महाराष्ट्र पण आहे. इथे आपण मुंबई बघतोय, तर नक्कीच त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. मग आता यामध्ये आपल्याला विचारले मुंबई कोणत्या स्थानावर आहे, बेंगलोर कोणत्या स्थानावर आहे. तर मुंबई मध्ये खूपच ट्रॅफिक असते, त्याच्यानुसार मुंबई आहे 5व्या स्थानावर आणि बेंगलोर आहे 10व्या स्थानावर. दिल्ली पण आहे, दिल्ली 11व्या स्थानावर आहे. पुणे थोडंसं लांब आहे, लांब म्हणजे तरी 21व्या स्थानावर, बरंच झालं की नाही. मग अशी ही काही महत्वाची शहरं आहेत, मेट्रो सिटीज आहेत आपल्या देशातली, जिथे खूप जास्त ट्रॅफिक असतं आणि आपण म्हणू शकतो ट्रॅव्हलिंग करणाऱ्या लोकांचा बराचसा टाइम हा ट्रॅफिक मध्येच जातो. ठीक आहे. मग आता आपण बघितलं तर जगामध्ये प्रमुख शहरांमधील वाहतूक कोंडी सांगणारा टॉमटॉम हा ट्रॅफिक इंडेक्स आहे. मग आता टॉमटॉम एक पटकन तुमच्या लक्षात असलं पाहिजे. टॉमटॉम इंडेक्स म्हणजे कसला इंडेक्स आहे, तर कुठे जास्त ट्रॅफिक आहे, कोणत्या शहरामध्ये जास्त ट्रॅफिक आहे त्याच्यावर विचारला जातो. यामध्ये मुंबई 5व्या स्थानी आहे आणि इथे 55% वाहतूक कोंडी असते. म्हणजे जेवढं काही ट्रॅव्हलिंग होतं त्याच्यामध्ये 55% एवढा टाइम जो आहे तो वाहतूक कोंडीमध्ये जातो. मग बेंगलोर 10व्या स्थानी आहे, 11व्या स्थानी दिल्ली आहे आणि बेंगलोर दिल्लीमध्ये 48% वाहतूक कोंडी आहे, एवढी सुद्धा कमी नाहीये. ओके. त्यानंतर इंडेक्समध्ये पुणे 21व्या स्थानी आहे. अच्छा, पहिल्या स्थानावर काय आहे, ओव्हरऑल जगामध्ये पहिल्या स्थानावर आहे इस्तांबुल, जे तुर्कीमध्ये आहे. दुसऱ्या स्थानावर आहे मॉस्को रशियामध्ये आणि तिसऱ्या स्थानावर आहे युक्रेन क्यू मध्ये. क्यू हे शहर आहे युक्रेन मधलं. आता आय गेस आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये युक्रेन आणि रशिया बद्दल सुद्धा बरंच डिस्कस करणार आहोत, तर त्या गोष्टीसाठी रेडी राहा. सध्या या लेक्चरमध्ये मी घेतलेलं नाहीये, पण युक्रेन आणि रशियाबद्दल भरपूर अशा गोष्टी घडतायत, युद्ध होत आहे, आक्रमण होत आहेत, तर नक्कीच त्या दोन देशांबद्दल आता आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट हा ऍक्ट आहे 2002चा. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट यानुसार गुन्हेगारास कमाल किती वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते, की कमाल किती म्हणजे जास्तीत जास्त किती वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते, 3, 5, 7 की 10. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते 7. 3 ते 7 वर्षांपर्यंत गुन्हेगारास शिक्षा होऊ शकते. आता तुम्ही म्हणाल मॅम आपण मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट बद्दल आता का म्हणतोय, तर ना रिसेंटली सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आला, एक वर्डिक्ट आलाय. त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय असं म्हणाले की ईडी तुम्हाला माहिती असेल मनी लॉन्ड्रिंग मध्ये किंवा फेमा कायद्यामध्ये काम करते. ठीक आहे. ओके. अच्छा, फेमा कायद्यामध्येच. तर यामध्ये ईडी म्हणजेच काय, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट. ओके. आणि त्याचबरोबर सरकार. तर सर्वोच्च न्यायालय असं म्हटलं की सरकार आणि ईडी मनी लॉन्ड्रिंग ऍक्टच्या अंतर्गत खूप चुकीची कामं करते किंवा सर्रासपणे चुकीचा वापर करून जे ऍक्च्युअल आरोपी पण नाहीयेत ना त्यांना सुद्धा शिक्षा देत आहे, असं सर्वोच्च न्यायालय म्हणालेले. त्यामुळे जे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट 2002 आहे तो खूप खूप महत्वाचा ठरतो, हे लक्षात ठेवा. आता आपण थोडंसं सरकारबद्दल बाजूला राहू दे, ईडी बद्दल सुद्धा मी तुम्हाला पटकन सांगते, बोलतोच ते. मनी लॉन्ड्रिंग बद्दल मी थोडं पुढे सांगते. ईडी काय आहे, तर ईडी ज्या या अशा प्रकारच्या गोष्टी आहेत, मनी लॉन्ड्रिंग म्हणा, ट्रॅफिकिंग म्हणा, यामध्ये काम करते जे मनीशी रिलेटेड गोष्टी असतात, पैशाशी रिलेटेड गोष्टी असतात. ईडीची स्थापना झालेली 1 मे 1956ला, खूप जुनी स्थापना 1956ला झालेली. त्यावेळी ना ईडीचं नाव काय होतं माहितीये, एन्फोर्समेंट युनिट. काय नाव होतं,
तर एन्फोर्समेंट युनिट. मी हे का सांगते, जर आयोगाने विचारलं मल्टीलायनर्स मध्ये तर तुम्हाला आलंच पाहिजे. एन्फोर्समेंट युनिट होतं. मग पुढे जाऊन 1957ला याचं नाव करण्यात आलं ईडी, म्हणजेच एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट. ओके. आणि आता ईडीची स्थापना का करण्यात आलेली, तर आपल्याकडे पूर्वी ना फेरा ऍक्ट होता, आता आपल्याकडे फेमा आहे. फेमा म्हणजेच काय, तर फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट जो 1999 मध्ये आलेला. ओके, कधी आलेला, 1999 मध्ये. पण फेमाच्या आधी फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट होता, तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये शिकत असाल तर. फेरा अंतर्गत ज्या जर समजा फेराचं व्हायोलेशन होत असेल, त्याच्या कोणत्या तरतुदी व्हायोलेट होत असतील, तर त्यांच्या संरक्षणासाठी EU ची स्थापना करण्यात आलेली. सर्वात पहिल्यांदा काय होतं, एन्फोर्समेंट युनिट. 1956 मध्ये झालं काय, तर एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट. मग आता फेरा तर नाहीये, मग त्याच्या जागी काय आहे, फेमा कधी आलेले मी तुम्हाला सांगितलं, 1999 मध्ये. मग आता ईडी काय काम करतं, तर फेमासाठी काम करतं, त्याचबरोबर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट साठी सुद्धा, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट साठी सुद्धा 2000 मध्ये. अच्छा, प्रिव्हेन्शन ऑफ 2002 सॉरी, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट आहे ना, तर पूर्वी काय होतं माहितीये तुम्हाला, की या ऍक्ट मध्ये ना, अच्छा मी आधी तुम्हाला सांगते की हा ऍक्ट बेसिकली कशासाठी आहे. तर जे मनी लॉन्ड्रिंग आहे त्याचा सामना करण्यासाठी भारताने एक कायदेशीर चौकट म्हणून हा कायदा आणला. ओके. मग आता लॉन्ड्रिंग म्हणजेच काय, की चुकीच्या पद्धतीने पैसे कमवणे, जसं आपण त्याला ट्रॅफिकिंग म्हणतो किंवा ड्रग्स विकणं म्हणतो. तर हे काय झालं, इलिगल मार्गांनी पैसे कमवणे, त्याला आपण म्हणतो मनी लॉन्ड्रिंग. मग त्याच्यावर बंधनं आणण्यासाठी, त्याच्यापासून प्रिव्हेंट करण्यासाठी हा कायदा आणण्यात आला. त्याच्यामध्ये काही तरतुदी करण्यात आला. कधी आलेला, 2002 मध्ये, लक्षात ठेवा. मग आता हा कायदा कोणाकोणासाठी अप्लाय होतो, जसं वित्तीय संस्थांच्या, हा सगळ्या वित्तीय संस्था आहेत त्यांच्यासाठी, बँकांसाठी, म्युच्युअल फंडसाठी, विमा कंपन्यांसाठी, आणि त्यांचे जे काही आर्थिक फायनान्शियल इंटरमिडियरीज असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा अप्लाय होतो. पण मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट मध्ये ना 2012 मध्ये आपण म्हणू शकतो एक अमेंडमेंट करण्यात आली, बऱ्याचशा अमेंडमेंट करण्यात आली, पण काही अमेंडमेंट त्या थोड्या कॉन्ट्रोवर्शियल ठरल्या. तर त्याच्यामध्ये जसं बघा, पूर्वी काय होतं की मनी लॉन्ड्रिंगची जी फाईनची अमाऊंट होती, म्हणजे किती फाईन घेतली जाईल, ती 5 लाखांपर्यंत रेस्ट्रिक्टेड होती. ओके. मग मनी लॉन्ड्रिंग किती रुपयांचं असलं पाहिजे, किती रुपयांचं असलं तरी 10,000पासून तर ते करोडोपर्यंतचं, कितीही रुपयांचं जर चुकीच्या पद्धतीने माणूस कमवत असेल तर ते मनी लॉन्ड्रिंग मध्येच कन्सिडर केलं जातं. बघा इथे दिले की नो अप्पर लिमिट, म्हणजे अप्पर लिमिट नाहीये फाईनसाठी. मग इथे काय केलं जातं, गव्हर्नमेंट आणि ईडी कडून चुकीच्या पद्धतीने आपण म्हणू शकतो कितीही फाईन घेतलं जातं, तेवढं फाईन कदाचित लावलं पण नाही पाहिजे, तेवढं फाईन घेतलं जातं. प्लस आणि चुकीचा वापर अजून कशा पद्धतीने होतं, की एखादी केस मनी लॉन्ड्रिंगच्या ऍक्ट अंतर्गत ती घ्यायची पण नसते किंवा तो गुन्हेगार नसेल पण तरी सुद्धा त्याच्या अंतर्गत त्याला गुन्हेगार ठरवलं जातंय. ओके, म्हणजे या चुकीच्या गोष्टी होत आहेत. त्याचबरोबर जर जेल झाली तर किती वर्षांची होऊ शकते, तर 3 वर्षांची ते 7 वर्षांपर्यंत ही शिक्षा होऊ शकते. ठीक आहे. तर छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. थोडंसं सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होता, एक महत्वाचा कायदा सुद्धा होता, म्हणून मी घेतलं थोडंसं डिटेलमध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. राष्ट्रीय महिला दिन दरवर्षी 13 फेब्रुवारीला साजरा केला जातो, तर तो कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. 13 फेब्रुवारीला इथे तुम्हाला समजलं तरी की नॅशनल विमेन्स डे साजरा केला जातो, पण कोणाची जयंती असते त्या दिवशी, मदर तेरेसा, सरोजिनी नायडू, मादाम कामा की कस्तुरबा गांधी. तर याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजेच सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू या आपल्या देशाच्या फ्रीडम फायटर होत्या, महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या एक व्यक्ती होता, आणि त्यामुळे 13 फेब्रुवारीला त्यांचा जन्मदिवस असतो. त्या दिवशी आपण राष्ट्रीय महिला दिन साजरा करतो. आणि 2022 सालचा हा 143वी जयंती होती. कितवी, तर 143वी जयंती होती. दिन साजरा नव्हतो करत आपण, 143वी त्यांची जयंती होती. जर त्यांच्याबद्दल आपण बघितलं, 13 फेब्रुवारी, मग इयर काय, तर 1879 मध्ये त्यांचा जन्म झालेला. त्यांना नाइटिंगेल ऑफ इंडिया, अच्छा नाइटिंगेल, ओरिजिनल नाइटिंगेल कोण आहे जर तुम्हाला माहिती असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. नाइटिंगेल ऑफ इंडिया, त्याचबरोबर भारत कोकिळा असं म्हणून सुद्धा आपण ओळखायचो 1925 साली. अच्छा, हे खूप खूप महत्वाचं आहे
की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सरोजिनी नायडू कोणत्या साली अध्यक्ष होत्या. अध्यक्ष जे असतात राष्ट्रीय काँग्रेसचे त्याच्यावर बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले जातात. तर 1925 साली त्या अध्यक्ष होत्या. 1947 मध्ये त्या संयुक्त प्रांतात गव्हर्नर म्हणून रुजू झाल्या. तेव्हा त्यांनी भारताच्या अधिराज्यात गव्हर्नर पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. कधी तर 1947ला. आणि त्याचबरोबर स्त्रियांच्या हक्कांसाठी त्यांनी संघटना, त्याचबरोबर संमेलनामध्ये मताधिकाराबद्दल बरेचसा आवाज उठवला. प्रतिनिधित्वासाठी म्हणजे स्त्रियांना सुद्धा प्रतिनिधित्व मिळावं त्याच्यासाठी 1917 मध्येच, म्हणजेच बघा किती वर्षांपूर्वी, स्वातंत्र्याच्या आधीच त्यांनी विमेन्स इंडिया युनियनची स्थापना केलेली. ओके. आणि त्याच्यामुळेच आपण म्हणू शकतो की स्त्रियांना सुद्धा खूप लवकर आपल्या देशामध्ये प्रतिनिधित्व करायला मिळालेलं आहे. राईट. सो या सगळ्या गोष्टी, परिस्थिती वेगळी नाही झाली, काही चेंज नाही झाली लगेचच, पण ठीक आहे, एक आपण म्हणू शकतो वाटचाल जी आहे ती तरी सुरू झालेली विमेन्सच्या प्रतिनिधित्वासाठी. ओके. मग आता आजच्या लेक्चरमध्ये आपण बऱ्याचशा महत्वाच्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. बऱ्याचशा महत्वाच्या चालू घडामोडी बघितलेल्या आहेत, त्या डिटेलमध्ये सुद्धा बघितलेल्या आहेत. जसं अटल बोगद्याबद्दल बघितलं, 2 इंडेक्सेस आपण बघितले, एक टॉमटॉम इंडेक्स बघितला, एक लोकशाही निर्देशांक बघितला. त्याच्यानंतर आपण ऑलिम्पिक्सशी रिलेटेड एक महत्वाची गोष्ट बघितली. ओके. सो आय होप तुम्ही हे सगळं नोट डाऊन करून घेतलं असाल. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला 3rd वीकचा अभ्यास करायचा आहे छानसा. त्याच लेक्चरमध्ये भेटूया पुन्हा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. राज्यसेवा 2022 या कोर्सचं ऍडमिशन सध्या आपल्या विजन स्टडी ऍपवर सुरू आहे. कोर्स बद्दलची संपूर्ण माहिती विजन स्टडी ऍपवरच तुम्हाला मिळून जाईल. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि राज्यसेवेचा छान पद्धतीने अभ्यास करायचा आहे तर नक्कीच तुम्ही या बॅचला ऍडमिशन घेऊ शकता. सध्या कोर्सचे ऍडमिशन फी आहे 5,999. पण या कोर्स व्यतिरिक्त आपल्या विजन स्टडी ऍपवर भरपूर असं स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. PDF नोट्स आहेत, टेस्ट सिरीज कंडक्ट केल्या जातात. तर त्या सगळ्या गोष्टींचा उपयोग तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये करू शकता. असाच अभ्यास करा. तुम्हाला तुमच्या पुढच्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट.